धुळ्यात अंगणवाडी कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर गेले, त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्यांना कुलूप लागले। अंगणवाड्यांमधील किलबिलाट थांबल्याने पालकांनीही नाराजी व्यक्त केली। जिल्ह्यातून जवळपास 3247 अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत। साताऱ्यातील शिवथरमध्ये दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटनेने आंदोलन केले। यावेळी लोणंद रस्त्यावर दूध ओतत शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। गाईच्या दुधासाठी 40 रुपये प्रति लिटर आणि म्हशीच्या दुधासाठी 80 रुपये लिटर दूध दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील दूध उत्पादक आक्रमक झाले। चाळीसगाव शहरातील खरजई नाका इथं रस्त्यावर दूध ओतून सरकार आणि जळगाव विकास दूध संघाचा निषेध करण्यात आला। दुधाचे दर 10 रुपयांनी कमी झाल्यानं जिल्हा दूध संघानं दुधाला योग्य भाव द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। भाव वाढले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। इंडिया आघाडीच्या 19 डिसेंबरच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। दिल्लीतील हॉटेल अशोका इथं इंडिया आघाडीची बैठक होणार आहे। उद्धव ठाकरे 18 डिसेंबरला दुपारी 3 वाजता नागपूरहून दिल्लीला रवाना होणार आहेत आणि 19 डिसेंबरला दुपारी 3 वाजता इंडिया आघाडीच्या बैठकीला ते हजर राहणार आहेत। धारावी पुनर्विकासाविरोधात ठाकरे गटानं काढलेला मोर्चा हा विकासाच्या विरोधात असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। सरकार पाडण्यासाठी अदानींच्या पैशांचा वापर केल्याचा आरोप काल उद्धव ठाकरे यांनी मोर्चावेळी केला होता, त्याला आज मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय। ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता हे एकाच बराकीत होते का किंवा या दोघांची कारागृहात कुठे भेट झाली याबाबत कारागृहाकडून माहिती मागवण्यात येणार आहे। चौकशी पूर्ण झाल्यावर अहवाल शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अहमदनगरच्या कर्जत जामखेड औद्योगिक वसाहतीच्या नव्या जागेसाठी आमदार राम शिंदेंच्या उपस्थितीत कर्जत इथं अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक पार पडली। या बैठकीत ग्रामस्थांनी 6 जागा प्रस्तावित केल्या, त्यामुळे नवीन जागेवर लवकरच MIDCची स्थापना होईल असं आश्वासन आमदार राम शिंदेंनी दिलंय। सांगलीमध्ये लोकमान्य टिळक स्मारक समितीचा शताब्दी वर्षपूर्ती सोहळा पार पडला। यावेळी राष्ट्रीय सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शताब्दी वर्षपूर्तीच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं। लोकमान्य टिळकांनी आपलं शरीर आणि मन देशासाठी खर्च केलं, तशी वृत्ती निर्माण झाली पाहिजे असं मत भागवत यांनी यावेळी व्यक्त केलं। लाल मातीतली कुस्ती म्हणजे